दरम्यान भगवान गडावरील वातावरण अतिशय सकारात्मक आहे। मंत्री झाल्यावर मी पहिल्यांदाच गडावर आलो, असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। संकटाच्या काळात भगवान गड माझ्या मागे उभा राहिला, याच्यासारखी दुसरी शक्ती कोणती नाही, असंही धनंजय मुंडे म्हणाले। गड पाठीशी राहणं ही देखील मोठी जबाबदारी आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। तर मी या गडाचा निश्चिम भक्त आहे। संत भगवान बाबाचा मी निश्चिम भक्त आहे। या गडाच्या गादीचा मी निश्चिम भक्त आहे। शास्त्री बाबांचा मी निश्चिम भक्त आहे। त्यामुळं ते सरळ सरळ ठरलेलं आहे। आणि हो, हे नक्कीच आहे की अशा ठिकाणी जिथं आपली कायम श्रद्धा असते, जिथे आपण श्रद्धेने गेल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर पाठीमागं आपल्या एक ऊर्जा मिळते काम करायची, असा गड आपल्या पाठीमागे ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस स्वाभाविकच एक आपल्यामध्ये सुद्धा एक आत्मविश्वास येतो। आणि तो आत्मविश्वास घेऊन पुढे या सर्व संकटातून बाहेर निघून मायबाप जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणं, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही।